हे चरित्र आहे एका भक्ताचं, हे चरित्र आहे एका मित्राचं, हे चरित्र आहे एका ब्राह्मणाचं. सुदामजी गरीब आहे ही गोष्ट जरी खरी असली तरी सुदामजी दरिद्र होते असं म्हणणं धादांत चुकीचे. सुदामजीच्या घरात अन्नाचा एकही कण नाही शिजवण्यासाठी ही गोष्ट जरी खरी असली तरी सुदामजी दरिद्र होते असं म्हणणं धादांत चुकीचे. सुदामजीच्या घरावरचं छप्पर चंद्र सूर्याचा प्रकाश 24 तास त्यांच्या घरात उजेड देत राहतो ही गोष्ट जरी खरी असली तरी सुदामजी दरिद्र होते असं म्हणणं धादांत चुकीचे. दरिद्र कुणाला म्हणतात? ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे पण ज्याचा हात दान करण्यासाठी द्रवत नाही, ज्याचा हात दान करण्यासाठी खिशात जात नाही, ज्याचा हात दान धर्म करण्यासाठी त्या पोत्यातल्या धान्याकडे जात नाही. जगातला सगळ्यात दलिंदर माणूस तो आहे जो दान धर्म करत नाही. काही असे लोक पाहिले तो मी झोपडीतले येतं पण कुठं ठेवून कुठे नाही करतात. आणि काही काही बंगल्यामध्ये जावं ना, काही खरंच ठिकाणी वळण नसतं काही लोकांना, अजिबात नाही. ते त्यांच्या संपत्तीच्या आम्हा काय तुमच्याशी सोयरी करायची का काय, ते एवढे मावतच नाही. पहा अधोपरी श्रीमंती आलेली असेल तर माणसाला श्रीमंती सुद्धा पचत नाही, ते मोजीतच नाहीत कोणाला. आणि अक्कल तर कशाचीच नसती. कदाचित कधी कधी झोपडीत सुद्धा माणसाला प्रेम भेटतो पण बऱ्याचदा मोठमोठ्या बंगल्यातून सुद्धा आम्हाला उपाशी यावं लागतं. काय जाळायची का ती श्रीमंती? त्याची श्रीमंती तुमची कोणाच्या उपयोगी येत नसेल तर ती श्रीमंती समुद्राची खरी श्रीमंती. समुद्राकडे पाण्याची श्रीमंती भरपूर आहे पण दुर्दैव त्या समुद्राचं, तो समुद्र कोणाचीच तहान भागवू शकत नाही. त्या समुद्रावर प्रवास करणाऱ्याला बिसलेरी सोबत घेऊन जावी लागते, बरोबर आहे ना. दुर्दैव त्या श्रीमंत माणसाचं, त्याच्या घरी भेटायला जाताना आपला डबा आपल्याला सोबत घेऊन जावा लागतो. मेघांकडे ढगाकडे पाण्याची श्रीमंती कमी जरी असली आणि समुद्राकडे पाण्याची श्रीमंती खूप जरी असली तरी देणाऱ्या मेघाचं स्थान नेहमी वर आहे आणि घेणाऱ्या समुद्राचं स्थान नेहमी जमिनीच्या खाली. समुद्र देत राहतो देत राहतो देत राहतो, देणाऱ्याचं स्थान वर आहे. समुद्र वड्याचं पाणी माझ्यात, नदीचं पाणी माझ्यात, समुद्र सरोवराचं पाणी माझ्यात, डॅमचं पाणी माझ्यात, सगळं पावसाचं पाणी सगळं मलाच भेटलं पाहिजे. तुम्हाला सांगू का दरिद्र कोणी? कोटीच्या बंगल्यात राहतो, अर्ध्या कोटीच्या गाडीत हिंडतो, 50 लाखाच्या गाडीत फिरतो, कोटीच्या बंगल्यात राहतो तरी सुद्धा दारिद्र्य माझं नाव आलं पाहिजे असं ज्याला वाटतं ना ते रेषेवरचे दलिंदर येतं. ही मनाची स्थिती. पैसा आला तरी मनाचा दलिंदरपणा जायला पाहिजे ना. मन भिकारी असेल तुमचं, पैशाची श्रीमंती काय चाटायची. एक वाक्य लक्षात घ्या माईबाप, श्रीमंतीच्या तोऱ्यात कधी राहू नका आणि गरिबांनो कधी कोणाच्या पुढं पुढं करायचंच नाही गड्या. प्रामाणिकपणा ठीक आहे, मान ठेवा तुम्ही, पण लय नाही पाये चाटत बसायचे कोणाचे. तू श्रीमंत तो या घरचा, तू तिकडेच उड्या हाण, तो ही श्रीमंती आमच्या काय कामाची. आपण आपल्या मस्तीत जीवन जगा, शिस्तीत पण मस्तीत. तुमच्या डोळ्यात रस्त्यात भिकारी जर मागायला आला आणि कधी कधी माणसाच्या पैशात खिशात पैसे नसतात, तो कधी कधी माणसाला रडू येतं. आज मी पाकिट घरी विसरून आलो आणि भिकारी समोर भेटला, वाईट वाटतं त्या माणसाला. दारातून एखादा व्यक्ती अतिथी जे जात असेल, साधू जात असेल विनमुख जाय अतिथी तरी घेऊन जाय सुकृताची संपत्ती. पण फुकटचं पाणी तरी द्या माईबाप, दुर्डीतली अर्धी भाकर तरी द्या, नाही तुम्हाला काही जमलं तरी हरकत नाही. आम्हाला जेव घालणारे अनेक येतो महाराज लोकांना. रस्त्याने एखादा भिकारी चालला असेल त्याला तुमच्या अंगणात का होईना, पत्तरवाडीवर का होईना आणि प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये का होईना पण प्याला भर पाणी द्या, सत्कुर अर्धी खाऊ घाला आणि खायला घेऊन देत जा. बऱ्याचदा भिकारी पैसे मागतात, बरेचसे जण पैसे घेऊन पितात. हो, आपण दिलेले पैसे ते कोणत्या कामी वापरतात माहिती नसतं. जमलंच तर खायचं साहित्य त्याला घेऊन द्या, खायचं साहित्य घेऊन द्या, त्याला केळी द्या, त्याला डाळिंब द्या, चिकू द्या, वडा पाव द्या, त्याला कचोरी द्या, काही आता टायमाला जे भेटन ती काही का वैना घेऊन द्या.
साहेब पुरीचं लग्न आहे हो, समोरची मंडळी अचानक हुंड्याची मागणी करते, हुंडा दिला नाही तर लग्न मोडेल, लग्न मोडलं तर माझी लेक तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल. तुमच्या समोर पदर पसरतो हो साहेब. मरताना देवाचं नाव घेणार नाही, पण तुमचं नाव घेतल्याशिवाय मरणार नाही. 10-5 हजाराची मदत करा हो साहेब. 6 महिन्याच्यात रुपये फेडल्याशिवाय राहणार नाही हो साहेब. असा एखादा गरीब व्यक्ती श्रीमंताच्या दारात पदर पसरून भीक मागत असेल, नाही जमले 10, नाही जमले 5, 2-4 हजार नाही झालं, तो गरीब, त्याला आपली गरज पडणारी, पुन्हा पडणारी आपली गरज. तुमच्या घरी राबवून घ्या ना, पैसे फेडून घ्या ना नंतर, पण टायमाला मदत करा रे माझ्या दादांनो. कदाचित तुम्ही पैसे दिले नाही तर तो माणूस आत्महत्या करायची सुद्धा शक्यता असते, पण तुमच्या 5 हजाराने एखाद्याचा जीव वाचत असेल तर करा ना मदत. रामभाऊ, आम्ही बेवड्या मित्रासोबत धाब्यावर पार्टी करायला बसलो तर 10-10 हजार बेवड्या मित्र उडवतो रे रामभाऊ. त्या 10-5 हजारात पोरीचं तुझ्या लग्न पार पडत असेल तर नाही रे बाबा 10, पण निदान हे 5 हजार तरी घेऊन जा. पोरीचं लग्न थाटामाटात कर, द्यायचं तर दे, नाही तर नको. तुझी इमानदारी तुझ्याजवळ आणि माझी इमानदारी माझ्याजवळ. श्रीमंताला 5 हजार दिले तर काहीच जळ लागत नाही, अजिबात नाही. काय 5 हजाराने श्रीमंत भिकारी होत नाही. शेवटी ज्याची त्याची इमानदारी ज्याच्या त्याच्याजवळ. आणि गरीबाकडे कदाचित पैशाची श्रीमंती कमी असेल, पण इज्जतीची श्रीमंती भरभरून असते. इज्जतीची श्रीमंती भरभरून असते. श्रीमंताकडे पैसा असतो, गरीबाला इज्जतीशिवाय काय असतं माहिती? इज्जतीशिवाय काय असतं? भितात ती इज्जतीला, भितात. नाही वा, गावात तोंड दाखवायला जागा राहायची नाही. 6 महिन्याने कोयना साहेब, हे तुमचे 5 हजार बरं का, राहिले ना हळूहळू करून मी फेडून टाकील साहेब, पण हे घेऊन जा. पण वेळीच गरीबाच्या मदतीला तुमचे हात धावत असतील. श्रीमंताला दान देणारे अनेक आहेत रे माझ्या दादांनो. कधीतरी गरजू व्यक्तीला दान करून पहा, गरजू व्यक्तीला दान करून पहा. ज्याला उद्धार करायचा आहे त्या श्रीमंताने कधीतरी गरीबाच्या संगतीत जा. श्रीमंताच्या लग्नात गेला तर त्याच्याकडे वळून सुद्धा कोणी पाहत, त्याला किंमतच नसते श्रीमंताच्या लग्नात. पण श्रीमंत गरीबाच्या लग्नात आला तर साहेब आले, साहेब आले. सगळे गरीब लोक तुम्हाला देवासारखं कुठे ठेवून कुठे नाही करतात. श्रीमंताला उद्धार करायचा असेल तर गरीबाच्या संगतीत जा. अरे उंच उंच बिल्डिंग मध्ये राहणाऱ्यांनो आणि एसीच्या कारमध्ये फिरणाऱ्यांनो, कधीतरी झोपडीतला आवाज सुद्धा तुम्ही ऐकला पाहिजे. झोपडीतले लोक कसं जीवन जगतात? बिना लाईटच्या अंधारात रात्र काढतात, गटार नाल्याच्या वस्तीमध्ये स्वतः राहतात, डास मच्छरांमध्ये राहतात, ग्राउंड लेवलचं विहिरीचं झऱ्याचं पाणी पितात, सरकारी नळाचं गढूळ पाणी पितात. जर येणारे तिथूनच बिस्लरीचा बॉक्स घेऊन येत असतील तर अशा आमदारांना खासदाराला काय कळणार आहे खेड्यातलं ग्राउंड लेवलचं पाणी किती शुद्ध आहे, किती शुद्ध आहे आणि किती खराब आहे. तिकडून येताना जर तो फॉर्च्युनर मध्ये, मर्सिडीज कार मध्ये, ऑडी गाडीमध्ये बसून येत असेल, ज्या गाडीत पोटातलं पाणी सुद्धा हलत नसेल, अशा माणसाला काय कळणार आहे की खेड्यापाड्यांमध्ये काय रस्त्यांची समस्या आहे आणि किती दचके खात खात, किती खड्डे पार करत करत माणसाला गावात जावं लागतं. त्यासाठी एसी कार मध्ये फिरणाऱ्याला कधीतरी गाडीचा दरवाजा उघडून झोपडी जावं लागेल. पण आमचं एवढं थोतांड आहे ना, ह्या लोक स्वच्छता अभियान सुद्धा कधी चालू होतं, हातात खराटा घेऊन, फेसबुक लाईव्ह झाल्यावर, कॅमेरे चालू झाल्यावर साहेबांनी अमुक अमुक गावामध्ये झाडून घेतलं. अख्खं गाव खराट्याला घेऊन झाडून घ्यायला पाहिजे बरं का. एक वाक्य लक्षात घ्या माईबाप, एखाद्या सरकारी शाळेवरती तुम्हाला एखादा शिपाई निवडायचा असेल तर 3-3दा त्याचा इंटरव्ह्यू घेतला जातो, 3-3दा त्याची परीक्षा घेतली जाते. ज्यांच्या हातात आम्हाला देश द्यायचा आहे, तालुका द्यायचा आहे, जिल्हा द्यायचा, आपण त्याची किती वेळा परीक्षा घेतो, किती वेळा परीक्षा घेतो. मी कोणाचं समर्थन करायला अथवा कोणाला नावं ठेवायला आले नाही गडे. मुक्त जीवन आहे. आपण कधीच कोणाच्या बंधनात, कधीच कोणाच्या आधिपत्याखाली वागता मुक्त असावा तो बोलण्यासाठी. आपण कधी कोणाच्या बंधनात आलोच नाही तर भ्यायची काय गरज आहे कोणाला? अजिबात नाही.
आणि अजूनही लक्षात घ्या माझ्या दादांनो, नेहमी उमेदवार मोठा नसतो तर मतदार मोठा असतो. मतदार मोठा असतो. तो मताचं दान मागायला तुमच्या दारात येतो. आपण मोठे आहेत, ते आपल्यापेक्षा लहान आहेत, ते आपल्या दारात येतात मागण्यासाठी. मागणारा मोठा असतो का देणारा मोठा असतो? देणारा मोठा असतो. तुम्ही देणार आहेत, तुम्ही मोठे आहेत, ते लहान आहेत आपल्यापेक्षा, मागायला येतात दारात. मेघाकडे पाण्याची श्रीमंती कमी आहे तरी त्याचं स्थान वर आहे, समुद्राचं स्थान खाली. नेहमी देणारा मोठा असतो, घेणारा नाही. म्हणून परिस्थिती ज्याची गरीब आहे त्याला दरिद्र म्हणू नका. मन ज्याचा भिकारी कदाचित त्याला कधीतरी दरिद्र म्हणा. सुदामजी गरीब आहेत ही गोष्ट खरी असली तरी सुदामजी दरिद्र आहेत ही गोष्ट अत्यंत चुकीची. सुदामजीची परिस्थिती बिकट आहे. एक छोटंसं घर आहे, छप्पर, 24 तास सूर्यचंद्राचा उजेड खाली उजेड, प्रकाश खाली उजेड देतो. गावात फरमान काढलं राजांनी, सुदामजीला कोणी दारात उभं करायचं नाही, कोणी भिक्षा वाढायची नाही. सुदामजी असे ब्राह्मण होते. 5 घरी भिक्षा मागायचे, मिळाली तर ठीक, 6व्या घरी भिक्षा मागायला सुद्धा जात नव्हते. सलग 3 दिवस भिक्षा मिळाली नाही. लेकरं भुकेने व्याकुळ झाले. आईकडे जायचे, आई खायला काही दे ना ग, आता मरतोत गाड्या भुकेने. ज्या दिवशी घरात खायलाच काही नसतं ना त्या दिवशी माणसाला भूक झोपूच देत नाही गड्या. सुदामजी ज्या पत्नीने प्रस्ताव ठेवला, सुशीला मातेने, स्वामी खायची अन्नधान्याची काहीतरी व्यवस्था करा, घरात अन्नाचा कणही नाही. सुदामजी म्हणतात 2-3 दिवस झाले पण भिक्षेलाही काही भेटत नाही. सुदामजीने भिक्षेची जोडी घेऊन जावं, रिकामी पिशवी यायची. बाबा आले, बाबा आले, बाबा आले, लेकरं ओढायचे. पिशवी खुंटेला लटकावी, हातातली जपमाळ काढावी, पोटभर भजन करावं, तांभर पाणी घाटाघाटा प्यावं. पण लेकरं मात्र व्याकुळ व्हायचे. एक दिवस प्रस्ताव ठेवला, स्वामी मी असं ऐकलंय तुमचा मित्र द्वारकेचा राजा आहे, तुम्ही जाना, प्रस्ताव ठेवा ना, आपली एवढी गरिबी. सुशीले जर परिस्थितीचं रडगाणं घेऊन देवाच्या दारात भीक मागायला पाठवत असे, हा सुदाम्या कधीच जाणार नाही. सुशीला मातेने लक्षात घेतलं, माझाच नवरा आहे. आणि बायकोलाच माहिती असतं तुमचा नवरा किती ओरिजिनल आहे किती डुप्लिकेट आहे, आपल्याला सोडून कोणालाच माहिती नसतं. तिने एक युक्ती लढवली, स्वामी अहो तसं नाही पण भेटायला तरी जाणार, रिकाम्या हाताने कसं जाऊ. उसनवारी केली, 2-3 मोठ पोहे गोळा केले, स्वच्छ केले, पाकडले आणि वस्त्रही पा कसं वापरलंय, फाटलेलं. बायाच्या बुद्धीचा नादच करायचा, डोक्याला डोकं तर लावायचंच नाही कोणी. मला माहिती माझा नवरा काही बोलणार नाही, पण हे पोहे तर बोलतील ना. 1 साईज नाही 3 साईजचे पोहे होते. धुडकं सुद्धा असं वापरलंय वस्त्र, त्याला 17 ठिकाणी ठिगळं लावलेले, गाठी मारलेल्या, मळालेलं कळकट. कारण हे वस्त्र तरी बोलेल माझ्या पतीची परिस्थिती काय. बगलेत दाबली पुरचुंडी आणि सुदामजी निघाले मजल दर मजल करत. मुखात स्मरण आहे भगवान परमात्म्याचं. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. जाते जाते मुख में हरे कृष्ण रामा, जाते जाते मुख में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर
बाकीचे ते भाऊ खाली बसाल तुम्ही त्यांच्या मागं नका येऊ कोणी मागं नका येऊ त्यांच्या कोणी बोलू खाली बस हरे रामा हरे कृष्णा वा वा सुदामजीसाठी जोरदार टाळी वाजवा एकदा कृष्णा कृष्णा हरे हरे हसू नका मायबाप सुदामजी थोडं मागं जा आणि पुन्हा या इकडं हसू नका रे हसू नका त्याच्यामुळे मला कधी सुदामजी केलेलं आवडतच नाही ते रडायचं असतं लोक हसत येत हसू नका आता मजल दर मजल करत निघाले अनेक संकट आले अनेक ऊन गारा वारा पाऊस या सगळ्यांचा सामना करत करत एका ठिकाणी नदी आडवी आली परमात्म्यानेच नैया पार करवली झोप लागली होती उठून पाहतात तर सगळे जय जयकार करत होते द्वारिकाधीश भगवान की जय जय श्री कृष्ण जय जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण पत्ता विचारत आले महाद्वारा जय विजय 2 द्वारपाल होते विचारलं ही कृष्णाचीच नगरी आहे का हा कृष्णाचाच महल आहे का जय विजयांनी सांगितलं हो साधू महाराज पण आपण कोण आहात जा तुमच्या मालकाला जाऊन सांगा त्याचा बालपणीचा मित्र सुदाम आलाय परमात्मा शयन करत होते जय विजय गेले परमात्म्याजवळ आणि सुदामजीचा पत्ता सांगतायत वर्णन करतायत देखो देखो ये गरीबी का हाल कृष्ण के दर पे विश्वास लेके आया मेरे बचपन का यार है मेरा शाह यही सोच कर मैं आस करके आया हूँ हात वरती घ्या एकदा इकडे टाळी हरे द्वार पालो कन्हैया से कह दो हरे द्वार पालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया कि दर पे सुदामा गरीब आ गया हो हरे द्वार पालो कन्हैया से कह दो हरे द्वार पालो कन्हैया से कह दो दर पे सुदामा गरीब आ गया है दर पे सुदामा गरीब आ गया है हो न सर पे है पगड़ी न तन पे है जामा बता दो कन्हैया को नाम है सुदामा है बता दो कन्हैया को नाम है सुदामा बता दो कन्हैया को नाम है सुदामा न सर पे है पगड़ी न तन पे है जामा बता दो कन्हैया को नाम है सुदामा हो सर पे है पगड़ी न तन पे है जामा बता दो कन्हैया को नाम है सुदामा बता दो कन्हैया को नाम है सुदामा हो बस एक बार मोहन से जा कर के कह दो कि मिलने सुदामा गरीब आ गया है अरे द्वार पालो कन्हैया से कह दो हरे द्वार पालो कन्हैया से कह दो इधर पे सुदामा गरीब आ गया है इधर पे सुदामा गरीब आ गया है द्वारपालांनी निरोप दिला प्रभो तुमच्या बालपणीचा सखा सुदाम आलाय सुदाम हा शब्द ऐकल्याच्या नंतर परमात्मा पागल झाले ताडकन उठून उभी राहिले परमात्मा उठतात हातातली बासरी खाली पडली अंगावरचा शेला खाली गळाला धावत पळत जातात आवाज देतात सुदाम हो वो सुनते ही दौड़े चले आए मोहन लगाया गले से सुदामा को मोहन लगाया गले
लगाया गले से सुदामा को मोहा, लगाया गले से सुदामा को मोहर। हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंभा, ये मेहमान कैसा अजीब गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है, कि दर पे सुदामा गरीब आ गया। बोली भक्त वत्सल भगवान की जय। सन्मानाने परमात्म्याने धरून आणलं, सिंहासनावरती बसवलं, सगळ्या राण्यांसहित पाद्यपूजा केली. सुदामजीचं चरित्र, मित्राने मित्राशी कसं वागावं. गरिबीत असणारे सुदामजी आपल्या श्रीमंत मित्राला विसरत नाहीत आणि देव स्वतःच्या सोन्याच्या श्रीमंतीत सुद्धा स्वतःच्या मित्राला अंतर देत नाही. हेच या सुदाम कथेचं वैशिष्ट्य आहे.